सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहत असाल, पहिल्यांदाच माझाही चेहरा तुमच्या नजरेस पडला असेल, तर तुम्हा तमाम प्रेक्षकांना कळकळीची विनंती करतो, ताबडतोब तुम्ही सर्वांनी या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या ज्वलंत विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला आपण सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. आज तुम्ही सर्वांनी त्या नितेश राणेचं, कोकणातल्या त्या नितेश राणेचं ते वृत्त पाहिलं असाल. त्याला तब्बल 1 महिन्याची शिक्षा झाली आहे म्हणे, तब्बल 1 महिन्याची शिक्षा. बरं, त्यापुढे जाऊन कोर्टाने त्याला तब्बल 1 लाखांचा दंड ठोठावलेला आहे. काय ती रक्कम, काय ती शिक्षा, काय ते कोर्ट आणि काय त्याची ती न्याय व्यवस्था. सगळ्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच बनतो. आज आपण पाहतोय शिवसेनेच्या तारखांवर तारखा, तारखांवर तारखा आणि तारखांवर तारखा पडतात. आणि दुसरीकडे हे अशा प्रकारचे हास्यास्पद निर्णय, मला माफ करा, तुम्हाला वाटेल 1 महिन्याची का होईना शिक्षा दिलेली आहे, 1 लाखांचा का होईना दंड ठोठावण्यात आलेला आहे. पण लक्षात घ्या, या सर्वांच्या विरोधात अपीलही झालं, ते मंजूरही झालं. याच्या शिक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात आलेली आहे. ज्यांना कोणाला हे माहीत नसेल त्यांच्यासाठी म्हणून सांगतो, तात्काळ स्थगिती. मला कळत नाही, या सेशन्स कोर्टांनी जर अशा शिक्षा द्यायच्या, त्याच्यावरच्या म्हणजे सेशन्स असतील, पुढे हायकोर्ट्स असतील, पुढे सुप्रीम कोर्ट्स असतील, यांनी जर शिक्षा सुनावायच्या असतील आणि वरच्या कोर्टांनी ते रद्द करायच्या असतील, खालच्या कोर्टांमध्ये जवळपास 19 ते 20, 20 ते 21, 21 ते 22, 22 ते 23, 23 ते 24, 24 ते 25 आणि 25 ते 26 या खालच्या कोर्टांनी 7 वर्षात हे जे दिवे लावले, दिवे नाही म्हणता येणार, उदबत्त्या, जे काही असेल ते, ही मेहनत तुम्ही व्यर्थ का जाऊ देता? थेट ती केस सुप्रीम कोर्टातच जाऊ द्या. अशाही जवळपास 4-4.5 लाख केसेस पेंडिंग आहेत म्हणे तिथे. ही एक सुद्धा तिथे पेंडिंग राहील. कशासाठी ही 7 वर्ष घालवायची? एका सरकारी अभियंत्याला, मुंबई गोव्याच्या हायवेच्या कामकाजातल्या एका सरकारी अभियंत्याला त्याच्या कामातल्या कसूरासाठी यांनी त्याच्या अंगावर चिखल ओतला म्हणे. त्याने काम व्यवस्थित केलं नाही म्हणे, चिखल ओतला. मला आजही कळत नाही, दरवर्षी नितीन गडकरी एक नवी डेडलाईन देतात. मुंबई गोव्याचा हायवे पाहायचा जाऊन जरा. आजही तो पूर्ण नाही. 18वं वर्ष चालू आहे, मला वाटतं 19वं चालू होईल मे मध्ये. 19वं वर्ष. ह्या एवढ्या कालावधीत तो अजूनही पूर्ण नाही. 19 मध्ये चिखल टाकला म्हणे, कारण 19 मध्ये यांचं सरकार नव्हतं म्हणून चिखल टाकला. यांनी कुणाच्या तरी अंगावर बांगडे वासे फेकून मारले होते, हे सुद्धा तुम्हाला आठवत असेल. मला एक कळत नाही, 19 ते 20 म्हणजे मी तो 7 वर्षांचा काळ तुम्हाला ऐकवून दाखवला. त्याच्यानंतर 22 पासूनचा काळ घ्या, 22 ते 26 या काळामध्ये मात्र एकदाही अधिकाऱ्याच्या अंगावर अशा प्रकारचा चिखल टाकल्याचं ऐकिवात नाही. का नाही? आपलं सरकार आहे म्हणून. ही अशा प्रकारची माणसं, मी खरं तर अनेक पब्लिकचे, जनतेतनं कमेंट्स पाहिले, म्हणजे लोकांनाही माहिती आहे 1 महिन्याची काही यांना शिक्षा होणार नाही, काही लाखाचा दंड होणार नाही. बरं, लाखाची अमाऊंट, एवढ्या गरीब मंत्र्याला तुम्ही फक्त लाखाची अमाऊंट देता? जरा जास्त घ्या, त्या शिक्षेचा मान वाढवा थोडासा. विचार करा, एका अभियंत्याला अशा प्रकारे चिखलाने आंघोळ घालायची आणि त्याच्यावर शिक्षा काय? 1 लाखाचा दंड. म्हणजे उद्या काय करतील, 1 लाखाचा दंड अगोदरच तयार ठेवतील. हा घ्या तुमच्याकडे 1 लाखाचा दंड, त्या अभियंत्याला इकडे आणा, त्याला चांगली न्हावून पुसून आम्ही आंघोळ घालतो चिखलाने. हे चालेल? ज्या चिखलाच्या, त्या भाजपाच्या, म्हणजे भाजपासाठी यांनी सगळा चिखल फुलवलाय त्या कोकणामध्ये, आणि त्या चिखलामध्ये आता हे सारं राणे कुटुंबच आहे कमळ फुलवत तिकडे. आज तोच चिखल महाराष्ट्रभर करून ठेवला या सर्वांनी, आणि तो देशभर पसरतोय बरं का. हा चिखल, भाजपाचा चिखल देशभर पसरतोय. हा जहरीला चिखल आहे, जहरीला, एकदम विषारी चिखल, जो देशभर पसरतोय आणि देशाला बर्बाद करून ठेवतोय हा भाजपाचा चिखल. तुम्हाला याची केस आठवत नसेल तर एक व्हिडिओ दाखवतो, पहा. न्यायालयाने भारतीय दंड विधान कलम 504 अन्वये
नितेश राणे यांना 1 महिन्याची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड असा दंड ठोठावलेला आहे. 504 म्हणजे एखाद्या पब्लिक प्लेसमध्ये इन्सल्ट करून उद्युक्त करणे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन निर्माण करणे अशा सेक्शनखाली त्यांना शिक्षा झालेली आहे आणि ती 1 महिन्याची शिक्षा आहे. परंतु न्यायालयामध्ये आम्ही लगेचच अर्ज केला आणि न्यायालयाने त्याला स्थगिती दिलेली आहे आणि त्याच्याविरुद्ध पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही लवकरच करू. अभियंत्याचं नाव आहे शेडेकर. आता ह्या शेडेकरवर टाकलेल्या चिखलासाठी काय काय कलमं टाकलेली आहेत. 2019 सालचं हे प्रकरण 353, 504, 506 याच्या अंतर्गत यांच्यावर गुन्हे दाखल झाले. विचार करा, त्यातलं 353 सोडून द्या, काही अर्थाचं नाही ते. 506 ही सोडून द्या. 504, या 504 मुळे फक्त ही 1 महिन्याची शिक्षा आणि 1 लाखाचा दंड. खर तर आता कायद्यामध्ये खर तर बदल घडणं आवश्यक आहे. आधुनिक काळाप्रमाणे आधुनिक शिक्षा द्या आणि आधुनिक दंड ठेवा. हा 1 लाखाचा नाही, हा 10 कोटींचा दंड ठेवायला हवा होता. आणि त्यांच्यासाठी 10 कोटी देखील काय आहेत ते असे ठेवतील. आजकाल ह्यांच्यासाठी हजार कोटींशिवाय खालच्या वार्ता करायच्याच नाही. काय ते कलम आहे? 504चं सार्वजनिक शांततेचा भंग करण्याचं कलम. मला एक समजत नाही, मला माहित नाही कोण जज होते, त्यांची माहिती मी थोडी काढेल. या जजला कदाचित माहित नसावं, हे यांच्याच सरकारची माणसं आहेत ते, किंवा जज कदाचित घाईमध्ये असावेत, पटकन देऊन टाकला निर्णय, माहित नाही काय घडलं. पण त्या जज साहेबांना एवढं माहित नसावं की ह्या तुमच्या 1 लाखाची शिक्षा असो काय आणि 1 कोटीची असो काय, यांचं अपील होणार आणि यांचं अपील पुढच्या कोर्टांकडनं मंजूर देखील होणार. त्यामुळे आपल्या ह्या 7 वर्षाच्या पराक्रमाचा काहीच उपयोग झाला नाही. 7 वर्षाच्या या शिक्षेसाठी जे आपण 7 वर्ष लावलीत त्या पराक्रमाचा काहीच उपयोग झाला नाही. कारण ह्यांचे बॉस बसलेले असतात सागर बंगल्यावर. पहा हा व्हिडिओ. पोलिसांच्या समोर देतो, चिंता करू नका, माझा काही वाकडा करू शकणार नाही. आपला बॉस बसलाय सागर बंगल्यावर, काही होत नाही आम्हाला. या नितेश राणेंची ही असली विधानं ऐकली की मला का कुणास ठाऊक सरड्याची आठवण होते. सरडा, रंग बदलू गिरगिट. खर तर ही असली विधानं सरड्यांच्या कानावर जर पडली ना, लक्षात ठेवा, सरडे सामूहिक आत्महत्या करतील. सामूहिक आत्महत्या. कारण सरड्यांच्याही 1 पाऊल पुढे जाऊन ही असली माणसं कामगिरी बजावतायत सरड्यांची. सरड्यांचा जगून उपयोग काय? जिकडे खोबरं तिकडे चांग भलं. ही असली माणसं, मला खरं तर यांची दया येते. कुठे त्या वडिलांनी शिवसेनेमध्ये कामगिरी केली होती, त्यानंतर ह्यांचं ते काँग्रेसमधला प्रवेश, त्यानंतर त्यांचा तो स्वाभिमान, तिथून मग लाचारी, मग महाराष्ट्रभर कमळातला चिखल आणि चिखलातलं कमळ, आणि त्यानंतर ही असली विधानं. म्हणजे राणेंचं नशीब किती खराब. विचार करा, मोठ्या राणेंचं. एक पोरगा भाजपची चाकरी करतोय, दुसरा पोरगा शिंदे गटाची चाकरी करतोय. राणेंनी आपल्या आयुष्यात नेमकं काय घडवलं, आपण आपल्या आयुष्यात आपल्या मुलांसाठी काय केलं माहित नाही. पण एक म्हणतोय माझा बॉस सागर बंगल्यावर, एक म्हणतोय या कपाळाला गुलाल शिंदे साहेबांनी लावला, निवडून पण आणलं. मग राणेंनी काय केलं आम्हाला नाही माहिती. ही माणसं कट्टर राजकारणी. बरं, हे मी नाही म्हणत, मुंबई तकचे कारण एकदा काय म्हणाले ते पहा ना. नितेशजी, तुम्हाला आम्ही आत्तापासून आहे, तुम्हाला खूप पूर्वीपासून शिवसेनेत असल्यापासून बघतो, पण तुम्ही ना हिंदुत्वादी आहेत असं मला वाटत, ना तुम्ही सेक्युलर आहेत असं वाटत. आम्हाला वाटतं तुम्ही राजकीय नेते आहेत. तुम्हाला जी भूमिका, जो रोल दिला जातो त्या रोलमध्ये तुम्ही असता. शिवसेनेत असताना तुम्ही काँग्रेसला आणि राष्ट्रवादीला तुम्ही फार लहान होता, ठीक आहे, पण नाही पण तुम्ही काँग्रेसमध्ये आल्यानंतर तुम्ही भाजपला पण मोठ्या प्रमाणात भाजपवर टीका केली, शिवसेनेवर पण टीका केली. तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हिणवलं. नाही, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला तुम्ही हाफ चड्डीवाले म्हणून हिणवलं वगैरे. पण त्यानंतर चौकशा वगैरे सगळं आल्यानंतर मग तुम्ही भाजपमध्ये आलात आणि तुम्ही भाजपच्या म्हणजे अगदी पद्धतशीरपणे अब्रू काढण्याचा कार्यक्रम कारंडेंनी आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घडवून आणला. कशी पद्धतशीर मोजक्या शब्दात अभिजित कारंडेंनी या नितेश राणेंची काढली, तुम्ही बघितलात. ते म्हणाले तुम्ही हिंदुत्ववादी नाहीत, तुम्ही सेक्युलरही नाहीत, तुम्ही राजकारणी आहात, आपल्या पद्धतीने गोष्टी घडवून आणता, तुम्ही असे आहात. मस्तच, मला फार आवडलं. कारंडे साहेबांना एक मानाचा जय महाराष्ट्र. ती पत्रकारही आठवत असेल तुम्हाला. जसे कपडे बदलतात माणसं, तसे तुम्ही पक्ष बदलता. याला म्हणतात पद्धतशीरपणे घोडे लावणं. पत्रकारांनी हे असं वागलं पाहिजे. प्रत्येक नेत्याच्या मागे असं हात धुवून लागलं पाहिजे खरं तर. पण ती पत्रकारिता आज दिसत नाही. आमच्या सर्वांना एक कुतूहल आहे की कपडे
होता. याच RSSला तुम्ही हापचट्टी वगैरे असं एकेकाळी म्हणत होता. जानवेवाले बोललेले तुम्ही, तुमचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत तर आहेत. त्या कसं हे होतं सगळं, आता विचारधारा जी आहे त्याच्याबाबत नेमका प्रश्न काय, म्हणजे इथंच बालगंधर्वच्या शेजारी तुम्ही गडकरींचा पुतळा उभारून टाकल्यानंतरची तुमची भूमिका आजही त्या आम्हाला जो भूमिका पटते त्या भूमिका आम्ही स्वीकारतो. कपडे बदलतो आणि पक्ष बदलता, म्हणजे तुम्हाला अशी इच्छा असेल की मी तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊन तुम्हाला TRP वाढू मॅडम, तसं मी वाढणार नाही. तुम्ही मला कधीतरी नंतर बोला, तुम्ही मला कधी प्रियंकाचा विषय आहे की जितेंद्र अगदी पद्धतशीरपणे त्या महिला पत्रकाराने यांच्या राजकीय अब्रूला पद्धतशीर घोडे लावले. वर कॅमेऱ्यासमोर विचारलं, जसे लोक कपडे बदलतात तुम्ही पक्ष बदलता. आजकाल असे पत्रकार मिळत नाहीत. असे पत्रकार फार काही बोलत नाहीत. यांचा बॉस कदाचित सागर बंगल्यावर बसतो, याचा हा परिणाम असावा. काही का असे ना, पण ज्या वेळेस मी हा व्हिडिओ पहिल्यांदा पाहिला होता, ज्यावेळेस हा व्हिडिओ आला, मला वाटतं सामच्या पत्रकार आहेत त्यांना खरंच मानाचा जय महाराष्ट्र. ज्यावेळेस हा व्हिडिओ मी पहिल्यांदा पाहिला, मी 100दा पाहिला, पण मला हसू आवरेना. ज्यावेळेस मी त्याचं तोंड पाहत होतो, त्या नितेश राणेंचं तोंड पाहत होतो, मला ह्याचाच एक व्हिडिओ आठवायचा, हा व्हिडिओ आठवायचा. ज्यावेळेस सामची ती महिला पत्रकार म्हणते, लोक जेवढे कपडे बदलत नाहीत तेवढे तुम्ही पक्ष बदलता, आणि त्यानंतर नितेश राणेचं जे तोंड झालं होतं, माझ्या तोंडी एक वेगळा शब्द येत होता, तुम्हाला माहितीये कुठला शब्द असेल तो, पण त्यावेळेस नितेश राणेचं जे तोंड झालं होतं ते पाहताना माझ्याही चेहऱ्यावर अगदी असंच हसू होतं. जराही कमी जास्त नाही, अगदी असंच हसू होतं. काही का असे ना, पण ह्या नितेश राणेचं हे कुत्सित हसू शिवसैनिकांना तुमच्या माझ्यावर उधार राहिलं. हे हसू याला व्याजा सकट परत करायचंय. हे कधी विसरू नका शिवसैनिकांनो, का कुणास ठाऊक, पण याचं ते हसू ऐकल्यानंतर तळपायची आग मस्तकात गेली. हे कुत्सित हसू पाहिल्यानंतर मी तुम्हाला केसरकरांचा एक व्हिडिओ दाखवतो, ज्यामध्ये केसरकर म्हणतायत, आणि केसरकरांना चांगलंच माहितीये, आज केसरकर भले मान झुकवून चालत असतील, त्यांचे दिवस खराबच म्हणा. खरात बाबाच्या प्रकरणामधून अनेक प्रकरण त्यांच्या अंगाशी शेकलेत, पण काही का असे ना, हा केसरकर त्यावेळेस जे वाक्य म्हणला होता ते अगदी खरं आहे. या कुटुंबाने इतकी पापं केली आहेत की जिकडे जातात त्यांची सरकार उलटतात. जरा पहा काय म्हणाले. आणि एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. ही मोदींची भाजप राहिलेली नाही आहे, ही राणेंची भाजप झालेली आहे, लक्षात ठेवा. आणि एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की यांनी एवढी पापं केलेली आहेत की ज्या ज्या ठिकाणी जातात त्याची सत्ता जाते. बाळासाहेबांनी एवढं मोठं उदार मन केलं आणि यांना मुख्यमंत्री नेमलं, ताबडतोब शिवसेनेची सत्ता गेली. काँग्रेसने यांना आपल्यामध्ये घेतलं आणि महसूल मंत्री केलं, ताबडतोब काँग्रेसची सत्ता गेली. मी परत सांगत होतो फडणवीस साहेबांना, माझे खूप चांगले संबंध होते, त्यांच्या डिपार्टमेंटचा मी राज्यमंत्री होतो, साहेब यांना घेऊ नका, तुम्हाला धोका आहे. पुढचं सगळं तुम्ही बघितलेलं आहे काय घडलं ते. फडणवीस साहेबांना आज सुद्धा मी सांगितलेले वाक्य लक्षात असतील. माझी काय मोदी साहेबांची एवढी ओळख नाही, परंतु पुढचा धोका मोदी साहेबांना सुद्धा होऊ शकतो, एवढं मात्र मी तुम्हाला सांगतो. हे केसरकर एकेकाळी शिवसेनेत असताना वाघ बनून फिरायचे. ही असली विधानं शिवसेनेतली. आता हे केसरकर ही असली विधानं करू शकतात का? विचार करा. या एकनाथ शिंदेसोबत जाऊन केसरकर राणेंसमोर हे असे झाले. कायम हे अशाच अवस्थेत तुम्हाला राणेंसमोर केसरकर दिसतात, असे झुकलेले, वाकलेले, हात जोडलेले कायम. केसरकरांच्या चेहऱ्यावर तो आत्मविश्वास आता राहिला नाही. केसरकर, कोण होतास तू, काय झालास तू, अरे वेड्या कसा वाया गेलास तू. बरा होता तसा माणूस, इतकाही वाईट नव्हता, पण आपल्याच हाताने आपल्याच पायावर कुऱ्हाड मांडून घ्यायची ती जर खा झाली असेल तर आपण तरी काय करणार. लक्षात घ्या, या राणे कुटुंबाच्या ह्या शिक्षेची अंमलबजावणी कदाचित आज होणार नाही. सरकार त्यांची आहेत. शिवशाहीच्या भविष्यातल्या सरकारच्या काळात मात्र ह्या 1 महिन्याच्या शिक्षेची अंमलबजावणी अगदी सक्तीने करून घेतली जाईल, हे मात्र नक्की. 1 लाखाचा दंड, 1 महिन्याची शिक्षा, सारं काही इथेच वसूल करून घ्यायचंय. असो, तुर्तास तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. काळजी घ्या. जय महाराष्ट्र.